स्वामींचं एक रहस्य जे 99% लोकांना माहीतच नाही, हे ऐकलं तर तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते जिवंत करुणेचे, साधेपणाचे आणि अनंत प्रेमाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांची जीवनशैली अतिशय साधी, निरपेक्ष आणि भौतिक गोष्टींपासून दूर होती. त्यांना राजेशाही वैभवाची मुळीच आवड नव्हती. उलट साध्या झाडाखाली बसणे, मातीवर झोपणे आणि साधे अन्न ग्रहण करणे हेच त्यांचे खरे राहणीमान होते. स्वामींची राहणीमान पाहून लोक अचंबित व्हायचे. कधी ते एखाद्या वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ असायचे, तर कधी एखाद्या भक्ताच्या घरी जाऊन साधे अन्न स्वीकारायचे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता आणि समाधान झळकत असे. ते कोणत्याही ठिकाणी स्थिर राहत नसत, जणू त्यांचे अस्तित्व संपूर्ण विश्वात पसरलेले होते. स्वामींना भौतिक वस्तूंची किंवा चकाकीची अजिबात आवड नव्हती. त्यांना आवड होती ती फक्त भक्तांच्या प्रेमाची आणि श्रद्धेची. जेव्हा एखादा भक्त त्यांच्या समोर येत असे, तेव्हा स्वामी त्याच्याकडे केवळ डोळ्यांनीच नाही, तर अंतःकरणाने पाहायचे. त्यांच्या एका नजरेतच अपार माया, आधार आणि विश्वास मिळायचा. त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा अगदी आईसारखा होता. एखादा भक्त दुःखात असेल तर स्वामी त्याच्या वेदना न बोलताच समजून घ्यायचे. कधी ते कठोर शब्दात मार्गदर्शन करायचे, पण त्या कठोरतेतही प्रेम दडलेले असायचे. त्यांचा प्रत्येक शब्द हा भक्तांच्या कल्याणासाठीच असायचा. एकदा एक गरीब भक्त स्वामींकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. स्वामींनी त्याला काही विचारले नाही, पण त्याच्या मनातील वेदना ओळखून त्याला धीर दिला. काही दिवसांतच त्या भक्ताचे संकट दूर झाले. तेव्हा त्याला कळले की स्वामींचे प्रेम हे शब्दांपेक्षा कृतीतून अधिक व्यक्त होते. स्वामींची जीवनशैली आपल्याला शिकवते की खरे सुख हे बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतःकरणाच्या शांततेत आणि प्रेमात असते. त्यांनी कधीच मोठेपणाचा गर्व केला नाही, पण त्यांच्या साधेपणातच त्यांचे महानत्व दिसून येते. आजही जेव्हा आपण स्वामींच्या नावाने हाक मारतो, तेव्हा त्यांच्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची अनुभूती होते. कारण स्वामी हे केवळ एका काळात मर्यादित नाहीत, तर ते प्रत्येक भक्ताच्या मनात सदैव जिवंत आहेत. स्वामी सांगतात, सुख बाहेर नाही, ते आपल्या मनात आहे. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.